विधान परिषदेची निवडणूक आता लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने चर्चा होणं साहजिक आहे। माझा आज जो विमान प्रवास झाला, सोलापूरला एकच विमान आहे मुंबईवरून यायला, तेव्हा विमानात आम्ही दोघं आलो, त्याची वेगळी चर्चा होण्याची आवश्यकता नाही। परंतु भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक नेते आहेत, ते विधान परिषदेसाठी या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत। इच्छुक असणं साहजिक आहे, कारण प्रचंड मेहनतीनं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठं यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळवलेलं आहे आणि त्यामुळं आमची संख्या कम्फर्टेबल आहे आणि संख्या कम्फर्टेबल असल्यामुळं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं की आमदार होण्याची संधी आहे। त्यामुळं कार्यकर्ता म्हणून त्यांच्या भावना योग्य आहेत। अगदी मोठ बांधली तरी 100च्या पुढे जाण्याची काही शक्यता दिसत नाही। आपण बघितलं असेल, मी काल मतदानाची आकडेवारी काढली, जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या मताची संख्या 5 आहे आणि MIMची 9 आहे। त्यामुळं मला वाटतं किती मोठी मोठ बांधली तरी काय ते मोठ बांधून काय शक्य होणार नाही। पण माझी जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे, आता निवडणुका झालेल्या आहेत, वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळेजण एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये एक नवा आदर्श घालून देऊ आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आम्ही करू। त्यासाठी मी वेळ पडली तर सगळ्यांशी चर्चाही करेन, कारण निवडणूक ही आता औपचारिकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं सोलापूर जिल्ह्याने एक नवीन इतिहास करावा आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करावी अशी माझी भावना आहे। माझ्यासह अनेक लोकांच्या भावना आहेत। कुठेही पेट्रोल डिझेलचा साठा कमी नाही। नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार करण्यासाठी एक टोळी तयार झालेली आहे आणि नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाल्यामुळं पेट्रोलचा स्टॉक होतोय। आवश्यक असणाऱ्या पेट्रोलपेक्षा अधिकच्या पेट्रोलची डिझेलची खरेदी होते आणि त्यामुळे काही परिणाम होताना आपण सगळेजण पाहतोय। परंतु असा कुठलाही तुटवडा नाही। आवश्यक असणारा पेट्रोल आणि इंधनसाठा महाराष्ट्रासाठी उपलब्ध आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी त्या संदर्भात कालच माहिती दिलेली आहे। त्यामुळे माझी विनंती सगळ्या नागरिकांना आहे की आता कुणाच्याही म्हणण्यावर आपण भीतीचं वातावरण तयार होऊ नये। भरपूर पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे, त्यामुळं स्टॉक करण्याची बिलकुल आवश्यकता नाही। आता अनेक लोकांच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवताना विरोधी पक्षाला आपण पाहतोय। जनमानसामध्ये स्थान राहिलं नाही, जनमानसामध्ये आपली प्रतिमा राहिलेली नाही आणि लोक आपल्या पाठी येत नाहीत, तेव्हा काहीतरी नवीन योजना आखणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबरच्या माध्यमातून समाजामध्ये असंतोष निर्माण होतोय का याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी करायचा विरोधक प्रयत्न करतात। अशा कुठल्याही गोष्टीला यश येणार नाही। भारतातली लोकशाही भक्कम आहे, देशाचं नेतृत्व आदरणीय मोदीजी करतात आणि एक मजबूत भारत आज जगाच्या समोर आपण पाहतोय आणि तशाच पद्धतीनं एक विकसित महाराष्ट्राचं स्वप्न घेऊन माननीय देवेंद्रजी काम करतात।